नमस्कार, मी अमिता. तुम्ही पाहत आहात E6 टीव्ही मराठी. एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बिलोली तालुक्यातील मांजरा नदी किनारी असलेले सगरोळी, बाळेगाव, येसगी, कारुला आणि गंजगाव ही गावे आज गंभीर संकटातून जात आहेत. या भागातील शेतकऱ्यांचे प्रमुख उत्पन्नाचे साधन असलेले साळ पीक मोठ्या अडचणीत सापडले आहे. गेल्या 2 महिन्यापासून शेतकरी शासनाकडे आपल्या मागण्या घेऊन जात आहेत, पण त्यांना आतापर्यंत कुणाकडूनही ठोस दिलासा मिळालेला नाही. बिलोली तालुक्यातील मांजरा नदी काठी वसलेली सगरोळी, बाळेगाव, येसगी, कारला आणि गंजगाव ही गावे आज शेतकऱ्यांच्या हाल अपेष्टांची साक्ष देत आहेत. या गावातील शेतकऱ्यांचे प्रमुख उत्पन्नाचे साधन म्हणजे साळ पीक, परंतु या वर्षी या पिकाची परिस्थिती एवढी बिकट झाली आहे की शेतकऱ्यांचे जगण्याचे कठीण झाले आहे. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी जमेल त्या मार्गाने शासनाच्या अधिकाऱ्यांकडे, पदाधिकाऱ्यांकडे आणि लोकप्रतिनिधीकडे न्यायाची मागणी केली आहे. त्यांची मागणी एकच आहे, साळ पिकाला योग्य अनुदान द्या किंवा या पिकासाठी हमी भावाने शासन खरेदी केंद्र सुरू करा. गेल्या 2 महिन्यापासून शेतकरी सातत्याने मागणी करत आहेत, मात्र शासनाकडून अजूनही कोणताही ठोस कारवाई झालेला नाही. दरम्यान येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांचे नेते या गावांमध्ये पाठिंबा मागण्यासाठी येत आहेत. पण दुर्दैवाने या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे मात्र सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांची विनंती आहे की महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागणीकडे लक्ष द्यावे आणि साळ उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, कारण शेतकऱ्यांचे घामाचे दाणे वाया जाऊ नयेत हीच आज या गावांची हक्क आहे. तर या होत्या आजच्या बातम्या. पुन्हा उद्या भेटू. तोपर्यंत पाहत रहा E6 टीव्ही मराठी.